रेडी? हो रेडी. ओके. सादरीकरण कोड क्रमांक 19. तुमची वेळ सुरू होत आहे आता. मित्रांनो, निवडणुकीचा माहोल आहे, तर या माहोलमध्ये मी बाहेर फिरत होतो आणि फिरता फिरता मला दोन कार्यकर्ते दिसले आणि कार्यकर्त्याला आला साहेबांचा फोन. साहेब म्हणतो, अबे कुठे बे, आ ये की मग गाडी घेऊन मागा मागा, असं म्हणून साहेब आपली गाडी घेऊन निघतात. पण म्हणतात ना की घरात नाही दाना मला हवलदार म्हणा, अशी हालत असलेले कार्यकर्ता साहेबांच्या मागे आपली तुटलेली फुटलेली गाडी घेऊन निघतात. तर कार्यकर्ता निघतो, पण अहो पक्षप्रेम म्हणजे काय असतं मला हे या पठ्ठ्याला पाहून कळालं. कारण बघा, पक्षाचं चिन्ह आहे घोडा, तर हा पठ्ठा घोड्यांचा ताफा घेऊन आला आणि तो निघाला. आणि जाता आता रस्त्यामध्ये रात्र होते. आणि तेवढ्यात वादळ वारा आणि पाऊस सुरू होतो. आणि कार्यकर्ता आपल्याला ठरलेल्या जागेवर पोहोचतात, तर त्यांचं स्वागत शहनाईने होतं. तर या निवडणुकीच्या माहोलमध्ये दारूच्या बाटलीच्या वाटपाचा कार्यक्रम सुरू असतो. तर दारू पिऊन कार्यकर्ता म्हणजे बकरा कार्यकर्ता गाणं म्हणू लागतो आणि तो म्हणतो, पिल्ले 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 पिल्ले. आणि हे बघून पाळीव पत्रकार भुंकू लागतात. आणि त्या जागेवर एक हेलिकॉप्टर येतो. आणि त्या हेलिकॉप्टर मधून दोन नेता बाहेर येतात आणि नेत्यांच्या पुढे मागे करणारी कोंबडी त्यांचं स्वागत करण्यासाठी जाते आणि गीत गाऊ लागते. आता ते दोन नेते अजून कोण नाही, तर ते दोन असतात पियुष मिश्रा आणि नवाजुद्दीन सिद्दीकी. तर नवाज साहब येतात आणि म्हणतात, ले फिर आ गए, अरे जब तक तोड़ेगा नहीं तब तक छोड़ेगा नहीं. कभी कभी लगता है कि अपन ही मुख्यमंत्री है. अरे हरे का नीले का केसरिये का सबका वोट लगा तेरा फैजल. हे बघून पियुष साहब म्हणतात की महाराष्ट्र है वो बड़ा ही चुनौती वाला प्रदेश है और इसमें मुझे एक फैसला आपकी गीत याद आ रही है कि जीते जी मसरूफ रहे कुछ इसके कुछ काम किया तो जनता के लिए काम करना बहुत जरूरी है. तो गाइए आरंभ है प्रचंड बोला मस्तकों के झुंड आज जंगी घड़ी की तुम ऐलान दो. तेवढ्यात एक रेडिओ वाजतो आणि बातम्या ऐकू येते की श्रोते हो नमस्कार, आज सकाळी राज्यभरातील सगळ्या पक्षांनी मिळवून जनहितार्थ एक पक्ष बनवला आहे आणि त्या पक्षाचं चिन्ह आहे केळं. म्हणून म्हणतो, आपलं मत आपलं भविष्य, मतदान स्वतः करा, इतरांनाही सांगा. धन्यवाद.